आज आहे 30 जून 2026. तर दैनिक बदलता महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की आता महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती काय राहील. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 30 जूनपासून ते 8 जुलैपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, काही ठिकाणी मुसळधार, कुठं रिमझिम पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. सर्वप्रथम जास्त पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो मुंबई, नाशिक, पुणे, त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर आणि अमरावती ह्या पट्ट्यामध्ये मात्र जास्त अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस पडणार आहे ह्या 8 दिवसामध्ये. म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात. पण उर्वरित राज्यात आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्या 11 जिल्ह्यामध्ये मात्र ह्या 8 दिवसामध्ये आजपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात. पश्चिम महाराष्ट्रात देखील पेरणीयोग्य पाऊस होणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर जे भाग वंचित राहिला आता ह्या पावसामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि 10 जुलैपासून सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. आणखीन जुलैच्या आता हे पहिल्या आठवड्यात खूप पाऊस पडणार आहे आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक जोराचा पाऊस पडणार आहे. जूनमध्ये आपल्या ऑगस्टमध्ये 2 मोठे पाऊस पडणार आहेत आणि परतीचे सप्टेंबर ऑक्टोबर मात्र परतीचा पाऊस खूप पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात. शेतकऱ्याला विनंती, जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.